कसे वाहत येतात बघा ना, कुरकुर खायची का कुरकुर कुरकुर वाहत येतात. अरे आपली मनी जवळ येत नाही लवकर, पण माऊलीची बघा किती भारी आहे. पळ घेतलं लय खरं. बाईने बघा किती भारी वाड्या बनले आता. मिरचीच्या एक नंबर वाड्या बनल्या बरं का. थोडं राहिलं का त्याचं पाणी कमी येतं काय. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. बाई बसली कपडे धुत. आज सकाळ सकाळ बघा. आज रेसिपी काय बनायची आहे? आज रेसिपी काय बनायची? काय बनायचं सांग ना. निवदाचं मिरच्याचं बनायचं आहे ना म्हणली. मिरच्याचं बनणार आहे ना तू. आज एक नवीन रेसिपी येणार आहे तुमच्यासाठी मिरचीची. हां मग बघा, तुम्ही व्हिडिओ बघितला का नाही मला विचारत असते. कोणता खळकुट? चालली आमटी चांगली चालली, भरपूर बघितली. आत्ताच वाढ आहे भरीत. आता उद्या सोडू. एक एक मला एडिट करायला मी मरू का? एडिट नाही ना करता येत. हे बघा बाई असे कपडेत होती. तुम्ही आत्तापर्यंत सगळे माझे मित्र बघितलेले आहेत, पण मी आज तुम्हाला नाही का नानाचा मित्र दाखवतो मी तुम्हाला. हे बघा नानाचे मित्र गप्पा मारीत बसले दोघंजण. मी काल त्यांना म्हणलं क तुमचे मित्र कोण आहेत, तर नानानं पहिलं तुमचं नाव घेतलं. त्याने आम्हा एकदम जवळचे मित्र आहेत तुम्ही. आपली मनी जवळ येत नाही लवकर, पण माऊलीची बघा किती भारी आहे. मी बोल बोल बोल. माऊली क्रॉस घातलाय. कितीला घातलाय? 730. 730 ला का? भारी आहे. रेड टॅपचा आहे का? अरे होय पळाली. जेवण हा जेवण केलं. चल जेवण बरं जेवढं सांगितलं सकाळी आलो बहुत लाच होऊन जेवढे काम करत होता का? बरोबर जेवण. तिला भूक लागली वाटतं आता, खायला मागती. ती तिला थोडं खायला टाक. थांब ना, देतोय ना खायला. थांब थांब. हा देतोय देतो. दर खाय. भाऊ लय खतरनाक घेतलं रे. लय भारी घेते राव. तू आता खारी बिरी बिस्किट बिस्किट ना असं काम घेतलं माहिती होणार नाही. किती काय केलं तर वाघाची मावशी होती. ओय घेतलं लय खतरनाक घेते भाऊ. म्हणे मला पण शिकवतोय सारखी उडी जेवण घेते भाऊ. म्हणे मला पण शिकवतोय सारखी उडी. जेवण मावशीने खारं वांग बनवलंय आणि एवढं भारी वांग बनवलंय ना. एक नंबर वांग बनवलं डायरेक्ट. चवले बाहेर लागू राहिली म्हणजे नाही का एकदम हॉटेलच्या मसाल्यासारखी चव लागते याची. तर आज तुमच्यासाठी नाही का एकदम मस्त रेसिपी घेऊन राहिली बाई. आणि आता बघा तुमची आजी कशी थाटामध्ये बसलेली एकदम गुडघ्यावर हात देऊन सामान घेऊन आलेली आहे. नाना तिकडे वाटच बघून येत कवा होतं मला कवा देते तर खायला. तर आता लवकर तर आपण रेसिपी बनवू आणि लगेच तुम्हाला दाखवतो रेसिपी बनवून. चूल चेचून घेईन काही बोल ना तुला लेकी बाळांना. काय एवढं सामान काढे त्यांना. आता बघा एकदम मस्त पैकी तुम्हाला नाही का मिरच्याच्या वड्या बनायच्यात आपल्याला आज. आणि मिरच्याच्या वड्या तुम्हाला बनवून दाखीन त्या कशा बनायच्यात. तर चला आता आपण सुरुवात करू. झाल्या तुम्हाला मी खायच्या आधी तुम्हाला दाखवतो. बाई तुला चालेल ना? तोंड कोण सुकलं तो? काय तर सुकले हां भाजी का भाजी भजे नाही राव तुम्हाला, आम्हालाच येते. म्हातारी भाजी खाती तिकडे, मला कुठे. तुम्ही जा आता करंजीला जाऊन का एसटीन जा. भेटेन जाऊ का? हां पैसे नाही राव. पैसे नाही. पैसे सोडून बोला ना तुम्हीच 1000 रुपये द्या ना. हां देता का? हा देता ना. काय चाला. तर बहिणी बघा किती वारे वाड्या बनवल्या आता. मिरचीच्या एक नंबर वाड्या बनवल्या बरं का. तुम्ही बी ट्राय करून बघा, मी व्हिडिओ सोडतो आणि असे बनवून बघा लय वार लागतात. पण एक शर्त आहे, नानाला देऊ नाही राहिली बाई आज वाड्या. तुम्हाला खायच्या का नाना? पण बाई म्हणली देऊ नका. तेव्हा नानाला खाते. नाही तिला कुठून आणायचं? खाऊन टाका बरं कसे वाहत येतात बघा ना. कुरकुर खायची का कुरकुर कुरकुर वाहत येतात. अरे
भारी लागत ना कोरकोर लागायचे कोरकोर. भाकरवाड्यासारखाच झाला आता मिरची वाड्या. आपली बैल हुशार आहे नाना. लय हुशार. ते दाढीने तीन दाढी खाता येणार पण एवढं चांगलं केलं आणि तिलाच खाता येणार नाना. भाजी करायची काय कोरडी आहे बाईची दाढ दु कधी बैला खाता येणार. होय. बनून बघायला भारी लागतात. त्याच्या वाड्या खाल्ल्या आता. आता जायचंय हे काय आता दळायला चालू आहे ना. आता चालू आहे दळायला गिरणीमध्ये. इकडं 10 रुपयामध्ये एवढं दळून भेटतं. शहरामध्ये 5 रुपये का 15 रुपये किलो आहे. इकडं स्वस्त आहे जरा. हा लगेच आणतो. बाई ठेवलं दळण ते नव्हते तर घरी काय माहिती. तांबाटे ते बघा आपले तांबाटे पडून पण गेले पण होय ना. लाकडं लावले नाहीत ना ते. इकडे लाकडं लावले ह्या इथं हे पडून गेले पण ते नाही पडत तिकडे काय होते. तांबाटे लावले होते ते इथून पडून गेले. ते लाकूड लावलं होते पडून गेले. तांबाटे पिकायला पण लागले थोडे थोडे. तोडू नको का काय तांबाट. टमाटे तोडे लाकूड नाही. लाकूड नाही कडे तांबाटे तोडत होतो ना. तांबाटे वा एकदम घरचे ओरिजिनल आहे. फवारा बिवारा काही नाही टाकलेला याच्यावर. काळ्या मिरच्या 2 मिरच्याचे प्रकार आहे. हे काळ्या मिरच्या आता आणि ह्या आपण जे तुम्ही खात असता ना तिकडं ह्या मिरच्या असतात त्या ह्या काळ्या मिरच्या आता नाना ते पाणी देऊ राहिले. पाणी आलेलं आहे आज. वांग्यावरती राखण ते रोग नाही पडू म्हणून टाकलेले तुम्ही बघितले असं. ज्वारी पण आता मोठी मोठी झाली. मंदिर आहे आणि इथं मंदिरापाशी नाही का दररोज आपला चिकू पाणी देत असतो. दिलं का पाणी सगळीकडं काय आलं थोडं राहिलं का द्यायचं. पाणी कमी येतं काय तांबट खायचं का. इथं तुळजाभवानीचं मंदिर आहे. इथं असे झाडं ते लावलेले आहेत. नारळाचे त्याचे झाडं ते लावलेले आहेत. संध्याकाळी आम्ही इथं बसत असतो. हे क्रिकेट खेळत असे तर क्रिकेट खेळता ना तुम्ही. इथं लय भारी आहे संध्याकाळच्या वेळेस ना. उन्हाळ्यामध्ये नाही का सगळीकडे जर करमत असलं ना आम्ही इथं देवीच्या मंदिरामध्ये नाही का झोपत असतो आतमध्ये. इथं टाकायचं आणि झोपायचं. फॅन लावायचे लाईट लावते त्याला सोयी आतमध्ये. तुळजाभवानीचं मंदिर आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि एकदम भारी मुवमेंट आहे. आपला रुद्रेश्वरला जायचं आहे आणि गोटराम आहे सोबत. तर चला तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी एवढं भारी असतं ना वातावरण एकदम शांत असतं आणि एकदम भारी वाटतं. आता गोटराम गाडी चालतो मी पाठीमागं चालतोय. चल हे बघा आमची कशी आहे. हे बघा आता गाडीची लाईट लागते. टेक्नॉलॉजी आहे की नाही. नवीन शोध लावलाय. एवढी थंडी आहे ना खतरनाक थंडी आहे. पण देवाकडे यायला भारी वाटतं संध्याकाळी वेळेस. थंडीचं टेम्परेचर नाही का 7.8 आहे आणि त्याच्यात बिबट्याचं बी आहे. पण रुद्रेश्वर भगवान की जय. संध्याकाळच्या वेळेस शांततेत किती भारी वाटतंय देवस्थान आपलं. आणि हे नाही का रुद्राक्षाकरची नाही का आपली लिंग आहे. प्रत्येक लिंगामध्ये कसं वरती नाही का वेगळा आकार असतो. आपल्या इथं नाही का म्हणजे असं रुद्राक्ष आकार आहे. आणि हे स्वयंभूलिंग आहे. दर महाशिवरात्रीला नाही का तांदळाच्या काना एवढी वाढते प्रत्येक महाशिवरात्रीला. इथं सप्ताह चालू आहे आणि हे विणं चालू आहे पारेकरी ते. जर तुम्हाला आपल्या देवस्थानबद्दल काही माहिती लागत असेल ना तर इथं नाही का चौकशीवर देणगी कक्ष आहे. इथं देवस्थान कर्मचारी बसलेले असते तर इथून तुम्हाला माहिती भेटून जाईल. संध्याकाळच्या टायमाला किती शांतता असते. एकदम चिमणीचा सुद्धा आवाज येत नाही. एकदम शांत असतं इथं वातावरण संध्याकाळी. ब्लॉग कसं वाटलाय नक्की कमेंट करून सांगा ना. आपल्या चॅनलवर अजून जर नसेल ना केला पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. असंच नवीन माहिती तुम्हाला दाखवत राहील. तो शुभरात्री. टेक केअर.